विद्यार्थ्यांना नमस्कार. अं, आपल्या मिशन आरंभचे जे ऑनलाईन तासिका चालू आहेत या एप्रिल महिन्यातल्या, त्यामध्ये सर्व आपल्या विद्यार्थ्यांचं मी प्रथमचं स्वागत करतो. आज आपण जो विषय घेणार आहोत तो बुद्धिमत्ता या विषयामधील जो वर्गीकरण जो घटक आहे त्या वर्गीकरण घटकाबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत किंवा त्याबद्दल अजून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्याचे प्रश्न योग्य पद्धतीने आपल्याला सोडवता येतील. आपण पाहिलं होतं काल आपण वर्गीकरणातील जो शब्दसंग्रह हा जो घटक होता तो शब्दसंग्रह आपण टॉपिक बघितला होता. आणि तो टॉपिक ज्यावेळेस आपण त्याचं अनालिसिस केलं की आतापर्यंत 2026 पासून तर म्हणजे जेव्हा आपण 8वीच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या उच्च प्राथमिकच्या, तर त्याचा आपण अंदाज घेतला आणि त्याच्या अनुषंगाने आपण बघितलं होतं की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारलेले होते. आणि मग त्यातनं आपल्याला एक कळालेलं होतं की आपण म्हणजे जवळपास अंदाज घेतला की त्यातनं एक आपल्याला अंदाज येऊन जातो की दरवर्षी किती प्रश्न विचारलेले आहे. हा पहिला मुद्दा की आपल्याला कळतात की साधारणतः याचं वेटेज किती. आणि मग त्यावर मोर ऑर लेस 2 or 3 क्वेश्चन होतेच किंवा 1 or 2 क्वेश्चन होतेच. आणि जर बाकीचे जर आपण टॉपिक्स इन्क्लूड केले सहसंबंध वगैरे तर शब्दसंग्रह कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चनचे मार्क म्हणजे जवळपास 8 ते 10 मार्क देऊन जातो. आणि मग त्याची जी कोणती पीडीएफ आहे ती सुद्धा पीडीएफ मी काल तुम्हाला त्या QR कोडच्या माध्यमातून शेअर केली होती, जेणेकरून तुमचा जवळपास अभ्यास त्यातनं कव्हर होईल. आणि तुमच्या असं लक्षात आलं असेल की ती जी पीडीएफ होती त्यातले बहुतेक जे मुद्दे आहेत, बहुतेक ज्या गोष्टी आहेत त्या पाठ्यपुस्तकाशी निगडीतच होत्या. आता तुम्हाला कळलं हळूहळू, तुम्ही आताचे जे 6वीला आहे, आता तुम्ही 7वीमध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल की तो जवळपास भाग तुमच्या पाठ्यपुस्तकाशीच निगडीत होता. आणि आपण जर पाठीमागच्या क्वेश्चनचा जर अंदाज घेतलेला आहे तर त्यातनं सुद्धा आपल्याला कळलेलं आहे की कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तर मग आज आपण त्या वर्गीकरण या घटकाविषयी, पण काल शब्दसंग्रह आपण बघितला, आज आपण आकृती हा त्यातला जो दुसरा घटक आहे त्यावर आपण पाहणार आहोत. तर मी हर्षल सुभाष सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक येथे पदवीधर शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे. तर आजच्या आपण या विषयाला सुरुवात करू. तर पुन्हा एकदा पीवायक्यू विश्लेषण याच्या पुढे तुम्ही म्हणजे आतापर्यंत तुमच्या अभ्यासाची कशी पद्धत होती माहित नाही. तुम्ही याच्या पुढं एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणताही नवीन टॉपिक तुम्हाला करायचा आहे डायरेक्ट विषयाला जाऊन की म्हणजे थोडक्यात काय म्हणतो वाळवंटामध्ये असं दुसरीकडे कुठेही भरकटण्यापेक्षा जर तुमच्याकडे जर होका यंत्र असेल तर तुम्हाला बरोबर योग्य दिशा कळते की आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे. तसंच बुद्धी स्कॉलरशिपचा अभ्यास नुसता काहीतरी वेड म्हणून करण्यापेक्षा स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला की कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीचं अनालिसिस केलं. आता हे तसं तुम्ही फार नशिबाने तुम्हाला डायरेक्ट अनालिसिस मी देतोय, पण ही पद्धत तुम्ही स्वतःमध्ये अवलंबून घ्या की कशा पद्धतीने अनालिसिस करायचं. ज्यांनी अनालिसिस केलं आणि त्याला मार्क कमी आले असं होतच नाही, कारण त्याला माहित असतं की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याची काठिण्य पातळी कशी असते. त्यामुळे ज्यावेळेस तो परीक्षेला जातो ना त्याला ते क्वेश्चन पेपर फार आउट ऑफ द बॉक्स किंवा काहीतरी वेगळी असं नाही वाटत. त्याला आपण काहीतरी पाठीमागे काल काहीतरी सोडवलं आज काहीतरी त्यातलं सोडवतोय असं वाटतं, ते सगळं फॅमिलीला वाटतं. मग आपण जर पाहिलं तर प्रिव्हियस इयर पीवायक्यू विश्लेषण म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विश्लेषण म्हणजे त्याचं अनालिसिस, हे जे आपण आज बघणार आहोत. आपण जर आता ते पाहायला गेलो तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, 2026 साली वर्गीकरणावरती आकृत्यांशी संबंधित आज आपण टॉपिक बघतोय. कोणता? आकृत्यांचा टॉपिक बघतोय आपण. तर आकृत्यांच्या टॉपिक मध्ये एक क्वेश्चन 2026 ला विचारलेला आहे, 2025 ला त्यावर पुन्हा एक प्रश्न विचारलेला आहे, 24 ला पण एक क्वेश्चन आहे, 23 ला पण एक क्वेश्चन आहे, 22 ला सुद्धा एक क्वेश्चन आहे, 21 ला सुद्धा एक क्वेश्चन, 2020 साली एक क्वेश्चन, 19 साली 2 क्वेश्चन विचारलेले, 18 साली एक क्वेश्चन आणि 17 साली एक क्वेश्चन. यावरून तुमचं विश्लेषण आता ह्या पातळीवर तुम्ही काय अंदाज घेताय की हा टॉपिक तुम्हाला कमीत कमी 2 मार्क देऊन जाणार आहे. ज्या दिवशी तुम्ही हा टॉपिक करायला घेणार आणि दिवसभर तुम्ही हा टॉपिक चांगल्या पद्धतीने करणार त्या, आणि आपण शिष्यवृत्ती 300 मार्काची ज्यावेळेस देत असतो आपल्याला असंच
प्रत्येक दिवशी 2-2 मार्क वेचायचे असतात. 2-2 म्हणा, 4-4 म्हणा, किंवा त्या टॉपिकचं काय जे वेटेज येते. आणि असंच, आणि काय सिलेबस फिक्स आहे, त्याच्यावर प्रश्न येणाऱ्याची पद्धत पण फिक्स आहे. त्यामुळं हे काय फार जास्त रॉकेट सायन्स नाही का, हे काहीतरी फार वेगळं विचारतात. हे सगळं एका साच्यामध्ये, आणि त्या पद्धतीने तुम्ही असेच प्रत्येक टॉपिक घ्यायचा, त्याचं असं विश्लेषण जर केलं तर तुम्हाला बरोबर असं. आता हे बघा, हा टॉपिक घेतला, तुम्हाला यावरून कळलं की यावर एक क्वेश्चन 100% दरवर्षी विचारलेला आहे. हा जर तुम्ही टॉपिक केला तर तुम्हाला माहिती आहे ना की तुमचा परीक्षेमधला एक जो प्रश्न आहे किंवा त्याचे जे 2 मार्क आहेत ते फिक्स आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा यावर मी एवढं भर का देतोय, तर ही गोष्ट खूप अंडर रेटेड आहे. क्वेश्चन पेपर अनालिसिसला एवढं हे नाही दिलं जात, पण सगळ्यात जास्त महत्वाचा घटक हा असतो. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, तुम्ही या पद्धतीने अभ्यास करा. कोणताही, इव्हन फक्त शिष्यवृत्तीच नाही, इव्हन तुम्ही ज्यावेळेस पुढे जाल, 10वी बोर्ड असेल, त्याच्या पुढे एमपीएससी युपीएससी द्याल तुम्ही, तुम्ही तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करण्याच्या अगोदर तुम्हाला ते पीवायक्यू पाहावेच लागतात. त्याशिवाय तुम्हाला योग्य असा रस्ता नाही सापडत की कशा पद्धतीने अभ्यास करतात, कारण सिलेबस खूप वास्ट असतो. आता यामध्ये तुम्हाला कळतंय की एक मार्क तर एक क्वेश्चन तर 100%, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा टॉपिक करणार तुमचे 2 मार्क तुम्हाला येऊन जाणार आहेत. आणि आता याचं विश्लेषणामध्ये, आता काल आपण बघितलं तिथं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, किंवा काय राजधान्या वगैरे बाकी घटक असतील ते. आता हा टॉपिक मेनली कसा असतो, थोडासा हा टॉपिक याशी रिलेटेड येतो, काय म्हणतो आपण, आकृत्यांशी. त्यामुळे त्याचं काय स्पेसिफिक पॉईंट नाही काढता येणार, पण मग आपण त्याचं थोडंसं पुढे विश्लेषण मध्ये आपण बघू काय घेतील ते. मग इथपर्यंत फिक्स आहे. आज आपण ज्यावेळेस आपला 1 तासाचा तास संपणार आहे, तुमचे सगळ्यांचे 2 मार्काची जबाबदारी माझ्याकडे, ते 2 मार्क सगळ्यांना मिळणार याची खात्री घेतो मी, कारण सोपा टॉपिक आहे. पुन्हा एकदा याच्या पुढे जाऊन हा जो टॉपिक आहे ना, आता ज्यावेळेस हा टॉपिक संपणार आहे ना, तुमची एक गोष्ट लक्षात येणार आहे, हे तर खूप कसं आहे, सोपं. सोपं म्हटलं की पहिल्यांदी डोक्यामध्ये लाईट लागला पाहिजे. सोपं म्हणजे तिथं आपण घाई करणार, एखादा मार्क जाणार. आणि पुन्हा आता पुन्हा परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी म्हणून याचं दुसरं एक लॉजिक सांगतो. तुम्ही अवघड प्रश्न एखादा जर चुकले तर इट्स फेअर, कारण तो बाकी खूप जणांचा चुकलेला असतो. त्यात तुमचा तो जर एखादा चुकला तर तुम्ही काय एवढं त्या रेसमधनं डायरेक्ट बाहेर नाही फेकले जात, कारण तो खूप जणांचा चुकलेला असतो. तुम्ही एखादा मीडियम लेवलचा प्रश्न सोडवला तर त्या रेसच्या पुढे येऊ शकता. पण तुम्ही जर सोपा प्रश्न जर चुकले, तर सोपा प्रश्न चुकणं म्हणजे असं असतं की तुम्हाला एखादा तो प्रश्न सगळ्यांचाच बरोबर येणार आहे. जिथं सगळ्यांचा तो प्रश्न बरोबर येतोय आणि तुमचा चुकतोय, तुम्ही 2 मार्कांना पाठीमागे जाताय. आणि तुम्हाला याचं महत्व आता नाही कळणार आहे की 1-2 मार्काचं, ज्यावेळेस 2 मार्कांनी तुमचा निकाल राहतो, मेरिट मध्ये येत नाही, बाकीच्यांचे सत्कार होतात, तुम्ही त्याचा पाठ नसता, मग ते गोष्ट खूप काय म्हणतात ना, हट होते. पण आता सांगतो, 2-2 मार्क वेचायचे आपल्याला, त्यामुळं याचं महत्व फार आहे. मग आता काय करायचं, सोपा प्रश्न जर चुकतोय तर तुम्हाला एखादा अवघडामधला एखादा क्वेश्चन सोडवायचाच आहे, तर ऍडिशन मध्ये 2 सोडवायचे. कारण का बरं, तुम्ही अवघड मधला एक प्रश्न सोडून काय करत असता, सोप्यावाल्याचं बॅलन्सिंग करत असता, आणि बाकीच्यांपेक्षा पुढे जायचं म्हणजे एखाद 2 तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न सोडवावे लागतात. त्यामुळं ही गोष्ट महत्वाची आहे, सोपा प्रश्न चुकता कामा नये. सोप्या प्रश्नाला चुकले तुम्ही बाकीच्यांपेक्षा पाठीमागे येऊन जाता. त्यामुळं हा टॉपिक खूप सोपा आहे, खूप सारा मार्क मिळून देणार टॉपिक आहे. त्यामुळं याकडे नीट लक्ष द्यायचं. मग आता आपण याचे एक एक क्वेश्चन पाहायला घेऊ. आता या घटकामध्ये काय असतं जनरली, त्याचं एक आपण थोडंसं अनालिसिस केलंय मोठं मोठं, की या घटकामध्ये साधारणतः 4 आकृत्या दिलेल्या असतात. 4 आकृत्या दिलेल्या असतात. त्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी गोष्टीमुळे सारख्या असतात. कोणती तरी एक गोष्ट असते की त्यातला त्या तिन्हीमधला पॅटर्न सारखा असतो. त्यामधले जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्यातले जे गुणधर्म असतात ते सारखे असतात. त्यामुळे 3 आकृत्यांचा बरोबर एक गट तयार होतो. आणि एक जे एक जी आकृती असते, ती एक आकृती या 3 आकृत्यांपेक्षा कशी असते, थोडीशी वेगळी असते. आणि ती आकृती काही घटत बसत नाही. आणि मग तीच आकृती ओळखणं काय असतं आपल्याला गरजेचं असतं. हे याचं मेन मेकॅनिझम आहे. मग आता आपल्याला पाहायचंय, शक्यतो यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे गणित विचारले जातात. तर 3 आकृत्यांच्या ज्यावेळेस आपल्याला सारखेपणा शोधायचा असतो, तर त्यातलं काय पाहायचं, त्या आकृतीची रचना कशी आहे, त्याचा आकार कसा आहे, तर त्याच्या आतील जो भाग आहे. थोडक्यात कधी कधी काय असतं, समजा ही एक आकृती दिली,
एक गोल आकृती दिली, यामध्ये असं आहे, ह्या साईडला असं बाण आहे, ह्या साईडला खाली बाण आहे, इथं समजा गोल आहे, इथं समजा स्वस्तिक आहे, ह्या टाईपचा क्वेश्चन समजा. तर मग याच्या आतील काय जे घटक आहे हे घटक सुद्धा कसे असतात, महत्वाचे असतात. त्यानंतर या आकृतीची रचना समजा काही काही ठिकाणी समजा इथंच देतो, ही आकृती या ठिकाणी समजा अशा गोष्टी आहेत, इथं समजा बरोबर आहे, इथं चुकीची फुल, इथं स्टार आहे, इथं त्रिकोण आहे. आणि जी पुढची आकृती तयार होणार आहे त्यात काय होणार असतं, हे एक एक गोष्ट पुढे शिफ्ट होते. ही हा जो त्रिकोण आहे हा पुढच्या ह्याच्यात येऊन जातो, हा बरोबरची फुली ती इथे येते, इथं आणि इथून त्या पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी घडलं काय, जी काय गोष्ट फिरलेली आहे, इथून जी काही गोष्ट फिरली ती कशामध्ये फिरली, तर घड्याळाच्या आकारामध्ये, घड्याळाच्या दिशेने, थोडक्यात घड्याळाच्या दिशेने फिरलेले. मग त्यातनं आपल्याला कळून येतं की यातला पॅटर्न कळतो आपल्याला. मग ती गोष्ट महत्वाची, मग यातली आकृत्यांची रचना म्हणतो आपण, त्याचे जे काही आकार आहेत तर आपल्याला ते समजतात. पुढचा आपण घटक त्यामध्ये पाहायचा असतो का, त्यातली चिन्हांची संख्या मोजायची असते. चिन्हांची संख्या कशी, समजा खूप वेळेस एक आपल्या एक क्वेश्चन आहे पुढे दिलाय, तो आपल्याला पाहायचाच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 असं असेल. त्यानंतर पुढची आकृती पुन्हा अशीच यात असं असेल. आता यात काय दिसतंय तुम्हाला, यामध्ये सॉरी, ह्या वाल्या क्वेश्चन मध्ये काय झालं, आपल्या संख्याच महत्वाच्या आहे फक्त. या पहिल्या रांगेमध्ये एक आहे, एक आहे, दुसऱ्या रांगेत 3 आहे, 3 आहे, 3 आहे. डिस्टिंग्विश कुठं झालंय, शेवटच्या रांगेत इथे 3 आहेत, इथे 3 आहेत आणि इथे किती आहेत, 4 आहेत. मग संख्या मोजायच्या आपल्याला. आणि या टाईपचे क्वेश्चन पुढे आहेत, आणि या टाईपचे क्वेश्चन परीक्षेला विचारलेले सुद्धा आहेत. त्यामुळं आपल्याला तो एक घटक पाहायचा आहे. त्याच्या पुढे जर पाहिलं तर आकृतीमध्ये चिन्हांची त्यातले रेषा मोजायच्या असतात, कधी कधी बिंदू असतात, कधी कधी आपले बिंदू दिले असतात. त्यानंतर काही त्रिकोण असतात, आता जे आपण एक्झाम्पल घेतले ते, कधी कधी चौकोन असतात, कधी कधी एखादा चौकोन असेल, काहीच भाग शेडेड असेल, तो भाग आपल्याला मोजायचा असतो. वर्तुळे किंवा यापेक्षा वेगळे आकार, म्हणजे त्यामध्ये हेक्सागोन असू शकतो किंवा पेंटागॉन वगैरे या टाईपचे वेगळे वेगळे आकार असू शकतात, ते आपल्याला पाहायचे आहेत. त्यामुळं एकच आकृती समजा तेच आपण पहिलं क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कशी फिरते. त्यानंतर कधी कधी असं असतं की एका कृतीच्या वेगवेगळ्या प्रतिमा दिल्या असतात, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा दिल्या असतात, आणि मग आपल्याला त्या सगळ्या प्रतिमा पाहून त्यांचं आपल्याला निरीक्षण करायचं असतं. मग अशा पद्धतीने आपण त्या गोष्टी शोधत असतो. मग आपण आता एक एक क्वेश्चन यावर बघू की कसा आपल्याला तो एक एक क्वेश्चन सोडवायचा आहे. चलो. चला, पण आता हे पहिले 2023 साली आलेला एक क्वेश्चन घेऊ आपण आता. त्या ठिकाणी 2023 साली आलेला जर क्वेश्चन जर आपण पाहिला, तर आपण जर पाहिलं तर यामध्ये पर्याय क्रमांक जे आहे, आकृती जी 1 नंबरची जी आकृती आहे ती, त्यानंतर आकृतीची 3 नंबरची ती आकृती, आणि आकृतीची 4 नंबरची, ह्या 3 आकृत्या कशा आहे, प्रतिघटित पद्धतीनं त्या कशा आहे, फिरलेल्या आहे. आणि फक्त जी आकृती 2 आहे ती काय त्या पद्धतीने फिरलेली नाही. म्हणून मग पर्याय क्रमांक 2 यामध्ये येईल. त्यानंतर आपण 2022 मधलं जर एक्झाम्पल पाहिलं तर 2022 मधलं जर आपण पाहिलं, 2022 मधलं जर आपण पाहिलं तर जो त्या त्रिकोणामधील जो त्रिकोण आहे, तो त्रिकोण बरोबर असा या पद्धतीने फिरलेला आहे. आणि जर आपण यातलं आकृती क्रमांक 1 जर पाहिली, आकृती क्रमांक 2 पाहिला आणि आकृती क्रमांक 4 पाहिला, तर यातील काय आहे, त्याचा बरोबर एक गट तयार होतो. पण जो आकृती पर्याय क्रमांक 3 जो दिसतोय
त्या आकृती क्रमांक 3 मध्ये काय त्या पद्धतीने ते फिरलेलं नाही. आता पुन्हा एकदा तेच तुम्हाला ह्या ज्या काही 4 आकृत्या दिसतात त्यातला एक तुम्हाला पॅटर्न ओळखायचा आहे आणि त्यातली ती दुसरी आकृती कशी वेगळी आहे हे तुम्हाला त्यातनं शोधायचं आहे. आता 2021 जर पाहिलं तर 2021 पाहिलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की 2021 जर पाहिलं तर हा वाला जो शेप आहे कोणता, हा वाला जो शेप आहे या आकृतीनंतर जनरली हा वाला शेप आलेला आहे कोणता, डार्क वाला. हे बघा या ठिकाणी हा वाला शेप आहे त्यानंतर काय झालं, डार्क वाला आलाय. या ठिकाणी पुन्हा काय झालंय, हा जो पिझ्झाची स्लाइस असते त्यानंतर एक काय आलाय, डार्क वाला आलाय. आणि पुन्हा चौथ्यामध्ये काय दिलंय, इथं पिझ्झाची स्लाइस टाईप दिली आणि त्याच्यानंतर काय आलंय, डार्क वाला आलाय. आणि जर तिसऱ्या ऑप्शन मध्येच आपल्याला काय दिसतंय, पिझ्झाची स्लाइस दिली आणि त्यानंतरचा हा जो डॉट आहे हा कसा असायला पाहिजे होता, हा ब्लॅक असायला पाहिजे होता असं इथं. हा काय ब्लॅक नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 काय झाला आपला इतरांपेक्षा त्यापेक्षा वेगळा झाला. म्हणून पर्याय क्रमांक याचा आहे पर्याय क्रमांक 3 याचा वेगळा दिसतो. 2020 20च्या यामध्ये जर पाहिलं तर यातला कोणता पर्याय आपल्याला वेगळा दिसतो, तर यामध्ये आपण जर पाहिलं तर हे बघा यातली कोणती आकृती वेगळी असणार आहे, तर हे बघा या ठिकाणी बरोबर इथं एक सर्कल आहे, हे पहिलं सर्कल, हे त्याच्या आतलं सर्कल. हे त्याच्या आतलं सर्कल. पुढची आकृती पाहिली तर इथं पण 2 सर्कल आहेत, इथं पण सपोज 2 सर्कल आहेत आणि चौथ्या आकृतीमध्ये इथं किती सर्कल दिलेले, 1 2 आणि 3. थोडक्यात ह्या तिघांमध्ये काहीतरी साम्य आहे आणि चौथ्यामध्ये काहीतरी वेगळे पण होतं. पुन्हा एकदा आपण एकदा बघू, हे इथं किती आहेत, हे 2 सर्कल झाले, इथं 2 सर्कल झाले, इथं 2 सर्कल झाले आणि इथं 1 2 आणि 3, इथं 3 सर्कल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा त्यातला काय जातो, वेगळा जातो. मग 2020 सालचं पण आपण क्वेश्चन पाहिलं आणि आतापर्यंतचे क्वेश्चन जर तुम्ही जर पाहिले तर यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, प्रश्न फार काही अवघड नाही, फार डोक्याला ताण देणारे सुद्धा नाही. ह्यासारख्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे, तुम्ही ज्यावेळेस उत्तर इथं 4 काढलं तरी घाईघाईमध्ये आनंदाच्या भरात तिथं 4 ऐवजी 3 ला गोल नको करायला. ही गोष्ट त्यातलं मेंटेन करा. त्यानंतर आपण पुढची आकृती पाहू. 2000 आय थिंक 2021ची आकृती नाही, हा ओके आहे आपल्याकडे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आकृती क्रमांक जे 2 आहे त्यातले हे जे काही 2 वर्तुळ आहे ते दोन्ही वर्तुळ कसे दाखवलेले, मोकळे दाखवलेले तिथं. हे एक मोकळं दाखवलेलं आहे, हे एक मोकळं दाखवलं, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येऊन जाईल. त्यानंतर आपण पुढचा पर्याय पाहिला या ठिकाणी तर हे तर अरे बापरे 2018 साली आलं क्वेश्चन. आता यात तिसरी विद्यार्थ्यांना जरी हा क्वेश्चन सोडवला दिला तरी सुद्धा ते विद्यार्थी हा क्वेश्चन सोडवणार आहे. बघा बरं यामध्ये काय आहे, सांगा चला. फार सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्ही सोडून बघा. याचा पर्याय क्रमांक आहे 4, ती याच्याशी विसंगत आहे. त्यानंतर 2017ला 2017चं काय विचारलेलं आहे, तर या ठिकाणी बघा ही सुद्धा सोपी आहे. 2017 साली काय झालं, 1 2 3 4 आहे तिथं, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि इथे किती 1 2 आणि 3, 3 याच्यामध्येच ही आकृती पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीनं
आपण जर पाहिलं तर याचं आपण जे काही याच्या अगोदर जे काही क्वेश्चन विचारलेले त्याचं आपण अनालिसिस बघितलेलं आहे. मग आता आपण याच्या पुढं एक एक क्वेश्चन आता आपण घेऊ की कसा सोडवायचा. चलो, आतापर्यंत जे आपण काही टॉपिक पाहिले ते तुम्हाला सगळ्यांनाच समजले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्या पुढे आपण आता एक एक टॉपिक घ्यायला लागू. आता हे एक रेफरन्स बुक आहे. एका रेफरन्स बुक मधले हे सगळे क्वेश्चन आहेत ते आपण आता पाहणार आहोत. चला, पहिला क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय आलंय, पहिला क्वेश्चन जर पाहिलाय तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात येते की जो आपला पहिला क्वेश्चन पाहिला तर पहिल्या क्वेश्चन मध्ये लक्षात येते की जो आपला भरवलेला गोल आहे त्याच्यानंतर काय येतंय, स्वस्तिक येतंय. भरवलेला जो आपला गोल आहे त्यानंतर येतं आपल्याला स्वस्तिक. आता मग तिसऱ्या यामध्ये किंवा समजा आपण चौथा पाहिलं तर यात सुद्धा जो भरवलेला गोल आहे त्यानंतर काय आला आहे, इथं स्वस्तिक. इथं काय दिसतंय, पण जो आपला भरवलेला गोल आहे त्यानंतर काय यायला पाहिजे, तर इथं स्वस्तिक असायला पाहिजे. ते काय इथं आलं नाहीये, म्हणून आपला पर्याय क्रमांक यातला किती वेळा जातो, पर्याय क्रमांक 3 यातनं कसा पडतो, वेगळा. पुन्हा एकदा तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल, फार सोपं आहे, जास्त यामध्ये विचार करायची आवश्यकता नाही. फक्त एक पाहिजे. आता तुम्ही जर 2 नंबरचा प्रश्न पाहिला तर पुन्हा एकदा इयत्ता दुसरीचा क्वेश्चन, कोणत्याही लहान मुलाला यात काय लॉजिक नाही वापरायचं, साधं आहे. काय बघा, या ठिकाणी जी आपण सगळी फुल जर आकृती घेतली तर यातला जवळपास निम्मा भाग रंगवलेला आहे. इथला निम्मा, इकडचा निम्मा, इथं तर डायरेक्ट निम्मा भाग रंगवून दिलेलाच आहे, इथं पण निम्मा भाग रंगवून दिलेला आहे. आता याचा जर आपण निम्मा भाग पाहिजे असता तर आपल्याला यामध्ये ऍडिशन एवढा भाग रंगवावा लागला असता. तो भाग रंगवलेला आहे का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं काय होऊन जातं, उत्तर येऊन जातं. तर हा भाग रंगवलेला अपेक्षित होतो, तो काय रंगवलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 अतिशय सोपा. पुन्हा एकदा यात तिसरा प्रश्न आहे यात पहिलीच्या लेवलचा प्रश्न आहे. आपण जर प्रश्न पाहतोय तर अतिशय सोपा प्रश्न. त्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय जी पहिली जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये काय आलंय, तर याच्या जे काही चेहरा दिसतो त्याचं जे नाक आहे ते चौकोनी नाक आहे. जो त्याचं नाक आहे ते गोल नाक आलंय. इथं जे काही नाक आहे ते चौकोनी नाक आहे. इथं जे काही नाक आहे ते चौकोनी नाक आहे. म्हणजे तीनही जे कोणते चेहरे होते त्या तीनही चेहऱ्यांमध्ये नाक जे होतं ते कसं होतं, चौकोनी नाक होतं. आणि हे पहिली आकृती, तिसरी आकृती आणि चौथी आकृती, आणि त्यातली जी कोणती दुसरी आकृती आहे त्यातलं नाक कसं आहे, गोल. मग इथं आपल्याला जो पर्याय क्रमांक 2 आहे तो आपल्याला यातनं बाजूला काढता येतो. अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक तिसरा सुद्धा सोडवता येईल आपल्याला. आता आपण प्रश्न क्रमांक चौथ्याकडे जाऊ. बघा, हे गणित सुद्धा प्रथमदर्शनी एकदम अवघड वाटतं थोडस. यामधले कोणते अल्फाबेट दिले, काय काय अल्फाबेट, पण एक तुम्ही जर यातनं थोडस जस्ट एक ओव्हरलुक करून पाहिलं तर फक्त तुम्हाला जे कोणते अक्षर दिले ना त्या अक्षरांची सिक्वेन्स यामध्ये पाहिजे. कशी सिक्वेन्स पाहिजे, बघा. समजा आपण घेतला कोणते 3 यातले जे अक्षर आहे ते तुम्ही यातले काउंट करा. समजा पहिल्यांदा घेतला एस घेतला, एल घेतला आणि पी घेतला, यांचा सिक्वेन्स पाहायचा. त्यामध्ये एस एल पी एका पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं, इथे एल दिलाय, इथे एल दिलाय, इथे पी दिलाय. हा सुद्धा जे आपण घड्याळाच्या दिशेने म्हणतो त्या घड्याळाच्या दिशेनं ते अक्षर दिले आहेत. पुढे जर पाहिलं तर पुन्हा
इथं एस दिलाय, इथं एल दिलाय आणि पी दिलाय. पुन्हा एकदा ह्या तीनही आकृत्या सारख्या आहेत. त्यातली चौथी आकृती जर पाहिली तर इथं यस असायला पाहिजे, इथं यल असायला पाहिजे, इथं पी असणं अपेक्षित आहे. तर इथं एस एल पी या क्रमाने दिलंय का? नाही. इथं काय आलंय? यस आलाय, त्यानंतर आय आलाय आणि नंतर काय आलाय? यल आलाय. म्हणजे आपल्या इथं लक्षात येईल, इथं एस एल पी क्रमानं होतं, या ठिकाणी एस एल पीचा क्रम होता, या ठिकाणी एस एल पीचा क्रम होता आणि शेवटच्या याच्यामध्ये एस आय एल चा क्रम होता. आणि मग यातनं आपल्याला ती गोष्ट वेगळी करता येईल की पर्याय क्रमांक जो आपला 4 आहे, त्या पर्याय क्रमांक 4 मध्ये ती आकृती वेगळी आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुन्हा प्रश्न क्रमांक 5 वर आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 5 इव्हन म्हणजे अक्षरशः आणि असेच क्वेश्चन परीक्षेला असतात, यापेक्षा वेगळं काही परीक्षेला विचारत नाही. आणि हे स्कॉलरशिपच्या परीक्षेतला लिटरली क्वेश्चन या टाईपचे विचारतात. त्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला अजून थोडं सांगतो, स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे अशी नसते की त्यातले सगळेच प्रश्न आपल्याला अवघड आहेत. यातले खूप सारे क्वेश्चन काढताना एक ठराविक पॅटर्न दिला असतो. 40% क्वेश्चन सोप्या स्वरूपाचे, 30% क्वेश्चन अवघड आणि 30% क्वेश्चन थोडेसे अजून अवघड स्वरूपाचे असतात. हे क्वेश्चन जर असतील तर त्यातले पहिले जे 40% क्वेश्चन आहे ना, त्यामध्ये हे आकृत्यांचे क्वेश्चन असतात. ह्या टाईपच्या आकृत्या की जनरली यांचा उद्देश असा असतो की तुम्हाला मार्क देणं किंवा ऍटलिस्ट पास होतात मुलं. त्यामुळं हे क्वेश्चन तर आपल्याकडून सुटले नाही पाहिजे. त्यामुळे आज मी तुम्हाला म्हटलं होतं, ज्यावेळेस प्रत्येक जी आकृती येते तेव्हा जेव्हा जेव्हा ती आकृती येईल तेव्हा तेव्हा तो क्वेश्चन आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. चला बरं आपण बघू 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय झालंय. तर या ठिकाणी असे त्याचे 2 विभाग झाले, एक या साईडला एक या साईडला. या ठिकाणी एक ह्या साईडला, एक उजवीकडे एक डावीकडे, एक डावीकडं आणि एक असा उजवीकडं. आणि 2 नंबरच्या यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 नंबरच्या याच्यामध्ये त्या पद्धतीनं विभाजन झालेलं नाहीये. हे विभाजन कसं होणं अपेक्षित होतं, तर या पद्धतीचं अपेक्षित होतं आणि ते विभाजन त्यांनी केलंय एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. म्हणून यातला पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येऊन जातं. अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन आहे. तुम्हाला आतापर्यंत जे प्रश्न पाहून वाटत असेल आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या क्वेश्चनचे तुम्ही 2 मार्क 100% घेणार आहात. त्यामुळं यावर अजून लक्ष कॉन्सन्ट्रेट करू आपण. 6 नंबरचा क्वेश्चन आपण घेतलाय. 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय आलंय, तर फक्त आपल्याला ती आकृती चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करायची. तर चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व केली तर आपल्याला काय लक्षात येतंय, पहिला जो प्रश्न होता त्यामध्ये हे जे खालच्या ज्या 4 जे काही गोष्टी दिल्या आहेत त्या 4 गोष्टी कशा आल्यात बघा. 4 ज्या आकृत्या म्हणू आपण किंवा हे म्हणू, पहिल्यांदी आलेलं आहे हे स्वस्तिक, नंतरचं आहे भरीव, यांनी दिले रिकाम आणि चौकोन दिला आहे. दुसऱ्या यामध्ये काय होऊन जातं, तर एक स्वस्तिक आलं, हे पण भरीव, हे पण भरीव, त्यानंतर चौकोन. स्वस्तिक, दोन्हीही भरीव आणि त्यामध्ये चौकोन. इकडं स्वस्तिक, दोन्हीही भरीव, त्यामध्ये एक प्लस चिन्ह. मग यामध्ये आपलं पाहिलं काय लक्षात येतं, या ठिकाणी यातला एक भरीव होता, एक एमटी होता. हे दोन्ही पण भरीव आहेत, हे दोन्ही पण भरीव आहेत, हे दोन्ही पण भरीव आहेत. अशा पद्धतीनं यातला पर्याय क्रमांक काय वेगळा येणार आहे, पर्याय क्रमांक आहे 6, हा त्यामध्ये वेगळा येणार आहे. बाकी काय म्हणता, हे जे काय मडकं होतं त्या मडक्याचं बाकीच्या सगळ्या गोष्टी सारख्या आहे, फक्त डिस्टिंग्विश करणारा घटक आपण त्यातनं वेगळा काढलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे. असेच ट्रस्ट मी परीक्षेला असेच सोपे प्रश्न या टॉपिकवर विचारलेले असतात. यातला मार्क पुन्हा एकदा अजिबात जाता कामा नये. चलो नेक्स्ट वाला क्वेश्चन, 7 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 7 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलं इथं, तर हे जे सर्कल आहे, हे जे सर्कल दिलेलं आहे, इथं सर्कलच आहे, इथं सर्कल आहे, इथं सर्कल, इथं पण सर्कल, यात तर काही बदल नाही. इथं
भरीव गोल आहे, इथं पण भरीव गोल, इथं भरीव गोल, इथं पण भरीव गोल. दुसरं निरीक्षण झालं. तिसरं निरीक्षण, इथला हा त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे. म्हणजे आपला रिकामा जो कोणता भरीव नसलेला त्रिकोण तिथं होता. पुढच्या यामध्ये काय दिसतंय, तर एक रेषा डाव्या बाजूने आली, इथं पण एक रेषा डाव्या बाजूने आली, इथं पण एक रेषा डाव्या बाजूने आली, इथं पण रेषा एक डाव्या बाजूने. आतापर्यंत या आकृतीमध्ये आपण जेवढ्या गोष्टी पाहिल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सारख्या दिसल्या, बरोबर आहे. पुढचा पॉईंट बघू. मधनं त्याचं डिवायडेशन झालंय, मधनं डिवायडेशन झालंय, इथनं डिवायडेशन आहे, इथून मधून डिवायडेशन आहे. फेर त्याच्या पुढचा पॉईंट, उजव्या बाजूला एक, इथं उजव्या बाजू, उजवी बाजू, उजवी बाजू. म्हणजे आतापर्यंत आपण किती मुद्दे पाहिले, 1 2 3 4 5 6, 6 पॅरामीटर्स आपण चेक केले. 6च्या 6 पॅरामीटर्स इथले कसे सारखे आतापर्यंत. आता एक शेवटचा पॅरामीटर चेक करायचा राहिला, तो काय होता, त्याची खालची जी रेष आहे ती आपण चेक नव्हती केली, ही खालची रेष. आता ही इथं खाली आहे, दुसऱ्या यामध्ये पण खाली आहे, तिसऱ्या आपल्याला इथं फरक दिसलेला आहे. तर ही रेष कुठं असणं अपेक्षित होतं, या पद्धतीने इथं खाली असणं अपेक्षित होतं. ती रेष कुठं आली आपली, इथून थोडीशी वरती काय झाली, ती शिफ्ट झाली, पुढची चौथ्या आकृतीमध्ये खाली आलीच. समजतंय सगळ्यांना. तर इथे बरोबर या ठिकाणी खाली आली, या ठिकाणी खाली आली, या ठिकाणी खाली असणं अपेक्षित होतं, ती इथं मध्ये गेली, या ठिकाणी सुद्धा खाली असणं आहेच. म्हणून आपण जर पाहिलं, सगळ्या जर आपण आकृत्या पाहिल्या तर यातील पर्याय क्रमांक 1 2 आणि 4 यातील सर्व ज्या आकृत्या आहेत, आकृत्यांमध्ये काय आहे, साम्य आहे. साम्य आहेत म्हणजे इव्हन आपल्याला लॉजिकल रिझनिंग सुद्धा यामध्ये युज नाही करायचं. लॉजिकल रिझनिंग कोणत्या प्रकारचं, की कोणत्या पद्धतीनं आकृती फिरलेली आहे, काय फिरलेली, यात फक्त एकच घटक चेक करायचा होता आणि त्याची फक्त जागा थोडीशी चेंज केली होती. आणि ती, आणि यातील जो पर्याय क्रमांक जो 3 आहे, यातील आकृती कशी आहे, तर भिन्न आहे, हे आपल्या लक्षात येऊन जातं. त्यामुळं पर्याय क्रमांक जो 3 आहे तो यामध्ये काय होणार आहे, वेगळा होणार आहे. आपण आतापर्यंत एवढे सगळे क्वेश्चन बघितले. सगळ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असणार आहे, सर्व क्वेश्चन अतिशय सोप्या पद्धतीचे आहेत. याची जी काय पीडीएफ आहे ना, आपण हे जे काय सगळे जे एक्झाम्पल सोडवतोय, याची जी काय सोडवलेली याची पीडीएफ आहे, ती मी उद्याच्या लेक्चरला शेवटी त्याचा QR कोड काल जशी मी शेअर केली होती त्या पद्धतीने याची जे सगळं मी जे काय सोडवलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता लिहिण्यासाठी वेळ देत नाहीये, कारण लिहिण्यासाठी उगा तुमचा वेळ वाया जाईल आणि हे क्वेश्चन पण तुमच्याकडे नाहीयेत. मग त्यामुळे आकृती तुम्हाला काढण्यात वेळ जाईल, पुन्हा त्याचं खूप बारीक सारीक गोष्टी त्यामध्ये वेळ जाईल आणि पुन्हा त्यातली वेगळी आकृती शोधायला, म्हणून तुम्हाला त्याची डायरेक्ट जी काय सोडवल्याची जी काय पीडीएफ आहे, हे जे काय साईडचं जे नोटिंग वगैरे आहे, सगळ्याची पीडीएफ मी उद्याचं जे लेक्चर आहे मी याची पीडीएफ तयार करून ठेवल. उद्याचं लेक्चर ज्यावेळेस आपण संपल त्यावेळेस शेवटी मी त्याची QR कोड देईल, त्या QR कोड मधनं कालची जशी तुम्ही पीडीएफ डाउनलोड केली किंवा ऍटलिस्ट तुम्हाला घरामध्ये वेळ नाही घेतला तर स्क्रीनशॉट काढून ठेवा त्या QR कोडचा, नंतर तुम्हाला त्यावरनं ती इमेज डाउनलोड करता येईल. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 8 बघू. प्रश्न क्रमांक 8 मध्ये जर पाहिलं तर काय येतंय बरं, सोपं दिसतंय सगळं. सोपं कसं आहे, तर हे बघा, एक एक घटक बघितला. या ठिकाणी जर तुम्हाला एक स्टार दिसतोय, स्टार नंतर काय आलेलं आहे, ठिकाणी काय आलेलं आहे, स्टार नंतर काय आलेलं आहे, एक आपलं डिवाइडचं चिन्ह म्हणतो जे भागाकाराचं ते आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टार नंतर प्लसचं चिन्ह आहे, या ठिकाणी स्टार नंतर प्लसचं चिन्ह आहे, या ठिकाणी स्टार नंतर प्लसचं चिन्ह आहे, दिसतंय. मग या ठिकाणी फक्त पहिल्या यामध्येच स्टार नंतर हे बघा,
स्टार नंतर इथं आलं आहे डिवाइड. या ठिकाणी स्टार नंतर आलेलं आहे प्लसचं चिन्ह. इथं स्टार नंतर तुम्हाला आलेलं आहे प्लसचं चिन्ह. या ठिकाणी स्टार नंतर आलेलं आहे प्लसचं चिन्ह. मग इथलं तुम्हाला साम्य काय दिसतं बघा बरं. या ज्या 4 गोष्टी आपण बाहेर काढल्या, यातलं वेगळा पर्याय कोणता येणार आहे? तर पर्याय क्रमांक 1. तर या पर्यायामध्ये काय झाले? प्रश्न क्रमांक 8 च काय आहे? तर पहिल्यामध्ये स्टार नंतर आहे भागाकार, दुसऱ्यामध्ये स्टार नंतर आहे प्लस, तिसऱ्यामध्ये स्टार नंतर आहे प्लस, चौथ्यामध्ये स्टार नंतर आहे प्लस. मग हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक कसे आले आहेत? सारखे. यातला हा घटक कसा आहे? 3 पेक्षा भिन्न. म्हणून यातला पर्याय क्रमांक जो 1 आहे तो यातला वेगळा पडतोय. सगळ्यांच्या लक्षात आला असेल आतापर्यंत. सगळे जे टॉपिक आहे त्यात फार विशेष किंवा फार वेगळं पाहण्याची त्यामध्ये काही गरज नाहीये. तर पुढे आपण प्रश्न क्रमांक 9 बघू. हे वाटलं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घेता आला तर घ्या, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात ठेवता येईल की यातलं डिस्टिंग्विश किंवा वेगळा जाणारा घटक कोणता आहे. ओके. प्रश्न क्रमांक 9 वरती येऊ आपण. प्रश्न क्रमांक 9 काय दिसतोय? हा सुद्धा अतिशय. आता पुन्हा तुम्ही म्हणाल इथं तर दोन्ही यामध्ये सारखाच शब्द आहे किंवा सारखंच लेटर आहे, इथं पण सारखं लेटर आहे, इथं पण सारखंच आहे आणि इथं पण सारखंच लेटर आहे. तर मग यातलं वेगळे पण आपल्याला काय आहे? वेगळं पण काय आहे? तर आता वेगळं पण आपल्याला त्या लेटर मध्ये शोधायचंय. त्यांनी जाणून बुजून समजा हेच लेटर का दिलेले आहे, तर यातलं तुम्हाला काय वेगळं पण तुम्हाला यातलं दिसतं. तर यातलं तुम्ही जर आणि जनरली हा जर थोडस जर आपण इंग्रजीच्या अनुषंगाने जर विचार केला, जर इथं इंग्रजीचा पेपर असता ना, तर आपण या लेटरचा विचार केला असता की व्हॉट धिस लेटर मीन्स. मग आपण थोडासा हा विचार केला असता की सगळे आपण जे कॉन्सोनंट असतात ए ई आय ओ आणि सॉरी व्हॉवेल जे काय असतात ते आपण पाहिले असते. त्याचा विचार केला असता, मग तिथं ओ दिलाय, ए दिलाय आणि ई दिलेला आहे, मग आपण पर्याय क्रमांक एच बाजूला काढला असता. पण आपण थोडक्यात तिथं बुद्धिमत्तेचा पेपर सोडवतोय. बुद्धिमत्तेमध्ये शक्यतो या ज्ञानापेक्षा तुमचं जे निरीक्षणाचं ज्ञान आहे यातलं तुम्हाला निरीक्षणामध्ये काय वेगळं दिसतं तो आपल्याला घटक यातला पाहायचा आहे. मग यातला वेगळंपणा काय आहे? तर जो ओ आहे त्याचे जर आपण 2 समान भागात विभाजन केलं तर दोन्ही वेगळे होतात. जो ए आहे किंवा त्याचं असं सुद्धा तुम्ही इमॅजिन करू शकता की याचे सुद्धा 2 समान भागामध्ये विभाजन होतं, याचं सुद्धा 2 समान भागामध्ये विभाजन होतं. पण इथं जर आपण हे केलं, समजा जर मधून जर कट मारला तर या साईडला आय दिसतो, इकडं अशा पद्धतीनं फक्त या साईडला अशा 3 रेषा दिसतात. तसं इकडं कसं, इकडं अर्ध, इकडं अर्ध, इकडं याचा उरलेला भाग, इकडं याचा उरलेला भाग, इकडं याचा असा, इकडं याचा उरलेला भाग, हे बरोबर मधनं त्याच्या समान भागामध्ये विभाजन झालं. तसं हिचं काय समान भागामध्ये आपण त्याला सेपरेट करता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 याला आपण घेऊन जाऊ शकतो. किंवा यामध्ये हे एक लॉजिक आहे, दुसरं एक लॉजिक तुम्ही ई पर्याय बाजूला पडतो, तो म्हणजे त्याची घड्याळातली प्रतिमा. थोडक्यात तिथं जर आपण घड्याळ जर टाकलं, सॉरी घड्याळ त्याच्या आरशातली प्रतिमा, त्याच्या आरशातली प्रतिमा कशी वेगळी असणार आहे? इथं जर आपण आरसा घेतला तर आरशाची प्रतिमा सेमच असते. याची पण आरशाची प्रतिमा या पद्धतीनेच येणार, याची पण आरशातील प्रतिमा या पद्धतीनेच येणार,
हिची जी असेल प्रतिमा ती चेंज झाली असती, ती अशा पद्धतीची आली असती का जी या ठिकाणी दिलेली नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं म्हणजे इतरांपेक्षा वेगळं आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती आला याचं 4. कारण हा इतरांपेक्षा इतरांपेक्षा तो पर्याय कसा आहे तर भिन्न आहे. आतापर्यंत आपण 10 प्रश्न सोडवले. भरपूर इथे रंगरंगोटी झाली दिसते. 10 प्रश्नांमध्ये तुम्हाला एक गोष्ट तर कळली असणार आहे. प्रश्न सोपे आहेत. डोकं शांत ठेवायचं. जो प्रश्न किंवा जे उत्तर आपण काढलेलं आहे ते उत्तर फक्त OMR शीटवर योग्य पद्धतीनं मार्क झालं पाहिजे. याची जबाबदारी बाकी तुमची. त्याला डोकं शांत ठेवायचं. पुन्हा एकदा मी सगळ्यात सुरुवातीला म्हटलं, प्रश्न सोपा दिसला, डोक्यामध्ये बेल वाजली पाहिजे. का याला काळजी घ्यायची आपल्याला? काळजी म्हणजे इन द सेन्स उत्तर तर येणार आहे, पण मार्क करताना काळजी घेतली पाहिजे. किंवा मग खूप घाईघाईमध्ये बाकीचे ऑप्शन नाही पाहिजे. लगेच पहिला आणि मेनली काय असतं, ज्यावेळेस असा सोपा क्वेश्चन दिला असतो त्याचे पर्यायांमध्ये काहीतरी गडबड केली असते. शेवटचा एखादा म्हणजे उत्तर शेवटच्या पर्यायात असतं आणि पहिला पर्याय असा दिला असतो त्याच्या अनुषंगाने की त्यामध्ये उत्तर थोडंसं त्याच्या अनुषंगानं किंवा त्या पद्धतीनं त्यातलं केलं असतं. म्हणजे ते उत्तर आहे असं जाणवत असतं त्या पहिल्या किंवा दुसऱ्या पर्यायामध्ये. मग मुलं काय करतात, पहिले 1-2 पर्याय पाहतात, पुढचे पर्याय पाहतच नाही. लगेच ते पहिला 1-2 पर्याय त्याला मार्क करून टाकणार. चला पुढं बाहेर आले, फार सोपा पेपर, फार सोपा पेपर. तुम्ही पेपर देऊन बाहेर आले आणि तुम्ही म्हटले का पेपर फार सोपा तर आमचं टेन्शन वाढतं. त्यामुळं पेपर सोपा असणं म्हणजे ज्या पेपर अवघड जाणं म्हणजे तुम्ही तो पूर्ण वाचलेला आहे आणि सोपा म्हणजे फक्त वरच्यावर वाचलं, उत्तर आणलं, पटकन पुढे गेले असं त्याचा थोडासा आहे. चलो 10 नंबरचा क्वेश्चन आपण पाहू. 10 नंबरच्या क्वेश्चनला काय आहे तर आता हा प्रश्न पाहिल्या पुन्हा आपण पाठीमागचं कसं अनालिसिस केलं ते आपण पाहू. याला इथं सुरुवातीच्या यामध्ये आपलं जे काय सुरुवातीचं दिलं आहे ते सुरुवातीच्या यामध्ये गोल आलेला आहे, त्याच्या शेजारी गोल आहे, त्याच्या शेजारी गोल, गोल. थोडक्यात सगळ्या आकृत्या कशा आहे का गोल म्हणजे वर्तुळामधल्या आकृत्या आहेत सगळ्या पण. तर वर्तुळामधल्या आकृत्या झाल्यावर इथे जर आपण पाहिलं तर हा एक बाण आहे त्याला पाठीमागे भरीव, हा एक बाण आहे त्याला पाठीमागे भरीव, हा एक बाण आहे त्याला पाठीमागे भरीव. फक्त हाच एक जो बाण आहे हा बाण, या बाणमध्ये कसं याला दोन्ही पण बाजू दिल्या आहेत. आता इथं आपण हा एक बाण दिला होता त्याला पाठीमागं भरीव टाईपचं होतं. असा आडवा बाण होता त्याला पाठीमागे भरीव होतं. हा एक बाण होता त्याच्या पाठीमागं भरीव होता. पण हा जो मधला आपण पाहिला त्याला या साईडनं पण बाण होता, एक खालून पण बाण होता. म्हणून यातला पर्याय वेगळा कोणता आहे दिसतोय तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला सॉरी पर्याय क्रमांक 3 मध्ये पान काय या ठिकाणी 2 दिशेने पान आहे. आहे का बाण एका दिशेने नाही. आणि या ठिकाणी जर पाहिलं म्हणजे इतर जे बाण आहेत, इतर जे बाण कसे आहेत ते एकाच बाजूने. अशा पद्धतीचा पर्याय क्रमांक यातला कोणता वेगळा येतो तर 3 वेगळा तुम्हाला जाणवतो. या 3 मध्ये अजून एक वेगळे हा तर पर्याय आहेतच. म्हणजे ही तर गोष्ट आहेतच त्यातली वेगळी, पण यातली दुसरी पण आपण गोष्ट पाहिली तर त्यातली एक दुसरी कोणती गोष्ट लक्षात येते बघा. दुसरी अजून एक गोष्ट यातली काय वेगळी तर हे बघा या ठिकाणी हा जो बाण होता ना या बाणाला पाठीमागून 2 शेपट होते, ह्या बाणाला पाठीमागून 2 शेपट आहे, ह्या बाणाला पाठीमागून 2 शेपूट आहे.
आणि हा जो बाण होता त्याला शेपूट आहे पण पुढे टोक नाही. पुढे याला काय केलंय, म्हणजे याचं उत्तर तुम्हाला दोन यानं काढता येईल. दोन दोन जे आपण लॉजिक वापरतो त्या दोन लॉजिक उत्तर येईल. दुसरं लॉजिक कसं आलंय, तर हे बघा इथं खाली बाण दिलाय आणि त्याला पाठीमागनं दोन शेपूट. हा या साईडचा बाण होता, त्याला पाठीमागनं दोन शेपूट आहे. कसं आहे, हा जो बाण आहे त्याला एकाच बाजूने गोल आहे इथं. त्यात आपण थोडा वेगळा रंग म्हणजे थोडस तुमच्या लक्षात येईल. तर काय आहे, हा बाण नाहीये, दोन शेपट आहे याला. म्हणजे या ठिकाणी बाण असणं गरजेचं होतं, तो नाही. आणि पुढं पुन्हा या साईडचा जो या साईडचा बाण आहे त्याला पुन्हा दोन शेपट. यामध्ये सुद्धा वेगळा पर्याय कोणता निघतो, पर्याय क्रमांक 3 यातून बाजूला निघतो. त्यामुळे हे दोन्ही पण लॉजिक या ठिकाणी योग्य बसतात किंवा फिट होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक किती, पुन्हा पर्याय 3. शक्यतो असं तरीच नसेल की समजा ह्या पर्यायातलं एक वेगळं आणि ह्या पर्यायातलं एक वेगळा, मग त्याचे ते दोन उत्तर होतील, मग तो क्वेश्चन तिथं काय होऊ शकतो, बाद होऊ शकतो. पर्याय क्रमांक 11 मध्ये आपल्याला पाहिजे आला, सॉरी पर्याय प्रश्न क्रमांक 11 मध्ये पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक 11 इयत्ता पहिली. बघा बरं काय दिलंय यातलं, काय वेगळं वाटतंय तुम्हाला. एकदा चारही आकृत्या बघा. चौकोन दिला आहे 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 आहे, मध्ये दोन समान भागामध्ये विभाजन केलं आहे आहे. आता उत्तर कळलेलं नाही मला, पण एक जस्ट आपण काय करायचं, खूप जर प्रश्न सोपा आलाय ना आता, तुम्हाला सगळ्यांना यातलं उत्तर कळलेलं आहे की या ठिकाणी 3 आहेत, या ठिकाणी 4 आहेत, 4 आहेत, 4 आहेत, म्हणून पहिला क्रमांक 1. पण जस्ट टू बी सेफ बाकीच्या गोष्टी एकदा सगळ्या क्विक चेक करून घ्यायच्या. क्विक चेक कशा आहे बघा, चौकोन आहे 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 ओके, खाली 3 रेषा आहेत, इथं 3 रेषा आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत ओके. इथं दोन समान भागांमध्ये विभाजन केलेलं आहे, हे तर उघडं डोळ्याने दिसतं. आता आपण जो मेन डिस्टिंग्विश भाग आहे का ज्या ठिकाणी काय झालाय, बदल झालाय. काय बदल झालाय, इथं दोन रेषा तशाच आणि चौथ्याच्या वरती भरीव गोल लागलाय. इथं 3 रेषा आहेत, हा डिस्टिंग्विश वाला पार्ट म्हणून आपण जरा वेगळ्या रंगाने. इथं जर आपण पाहिलं तर इथं भरीव आला आहे. इथं जर आपण पाहिलं तर 3 रेषा छोट्या, चौथ्या यामध्ये भरीव आहे. इथं 3 रेषा छोट्या आहेत, चौथ्या याच्यामध्ये भरीव आहेत. ह्या गोष्टी पाहिल्या तर आपल्या काय लक्षात येतं, जी पहिली जी गोष्ट, पहिला जो पर्याय इथं पहिलीचा प्रश्न झाला. आणि एवढा सोपा क्वेश्चन. आणि ट्रस्ट मी असे क्वेश्चन आले आहेत, या पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. इथंच आपण पाहिलं होतं एक क्वेश्चन लिटरली की ज्यामध्ये काही हेच नव्हतं. हे बघा हा वाला क्वेश्चन, यामध्ये आपण पाहिलं होतं, आपल्या लक्षात आलं होतं की बाबा इथं काहीच नाही ना, म्हणजे तुम्ही फक्त काय मोजायला लावलंय आम्हाला. हा प्रश्न विचारून गेलाय कधी 2020 साली. काय इथं दोन सर्कल आहे, इथं दोन सर्कल आहे, इथं दोन सर्कल आहे, इथं 1 2 3 सर्कल आहे. बस पर्याय क्रमांक 4. एवढा सोपा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर इथं सुद्धा ही जी आपली छत्री ती 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, या ठिकाणी होते 1 2 आणि 3 होते. हा पर्याय वेगळा. त्यामुळे असं नाही विचार करायचा की अरे हे क्वेश्चन सगळे झाले आणि हे फार सोपे सोपे. असेच प्रश्न परीक्षेला विचारले, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही विचारलेलं आहे. मस्त छान रांगोळी झाली आपली वेगळ्या वेगळ्या कलरची. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये इयत्ता दुसरीचा क्वेश्चन. काय याच्यामध्ये, अर्ध थोडक्यात अर्धवर्तुळ आहे, हे पण अर्धवर्तुळ आहे, हे पण अर्धवर्तुळ, हे पण अर्धवर्तुळ. यामध्ये पण नाही, आता प्रश्न 12 पहिल्या पहिल्या तुम्ही ते उत्तर स्पॉट केलं असणार आहे.
पण जस्ट टू बी सेफ थोडस एकदा बाकीच्या गोष्टी चेक करून घ्यायच्या, कारण सोपा क्वेश्चन आहे. या ठिकाणी तुमचं 2-3 सेकंदात उत्तर येतंय, पण या 2-3 सेकंद तिथं पाडून 4-5 सेकंद वाचवायच्या ना तुम्ही घाईत चूक नाही करू शकत. म्हणून टू बी स्पेसिफिक थोडस अजून 10-15 सेकंदापर्यंत या प्रश्न दिले तरी पण चालतील, पण चुकून वी कांट अफोर्ड इट. इथं तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 3 जे स्टार आहेत, स्टार कसे आहेत, सेपरेट आहे. या ठिकाणी जे 3 स्टार आहेत ते स्टार कसे आहेत, सेपरेट आहे. इथं 3 स्टार कसे आहेत, सेपरेट आहे. इथं 3 स्टार कसे आहेत, सेपरेट. आणि ह्या शेवटच्या याच्यामध्ये त्या 3 स्टारच्या मध्ये इथं काहीतरी घुसलेलं आहे. इथं आहे, हा अँगल आलेला आहे. असा अँगल इतर दुसऱ्या कोणत्या ठिकाणी आलेला आहे का बघा. हा जो अँगल आला दुसरीकडे तिथं काही आलंय का, नाही. हे बरोबर आपल्यातले छानपैकी 3 जण एका शेजारी बसलेत, हे 3 जण शेजारी बसलेत, हे 3 जण छानपैकी शेजारी बसलेत. पण या तिघांना कोणतरी असं थोडस वेगळं केलं. हे 2 जण एका बाजूला, हे बिचारा एकटा एका बाजूला. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला धडधडी तिथं दिसते की बाबा पर्याय क्रमांक किती वेगळा असणार आहे. पर्याय क्रमांक 4. कारण का इतर आकृत्यांमध्ये काय आहे, तर इतर आकृत्यांमध्ये साम्य आहे आणि पर्याय 4 कशी भिन्न. आता या ठिकाणी ज्या पहिल्या 3 आकृत्या पाहिल्या, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3, या 3 आकृत्यांमध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग म्हणतो किंवा जे डोकं आहे, डोकं सुद्धा वापरायचं नाहीये. या 3 आकृत्यांमध्ये डायरेक्ट तुम्हाला 3 जे आहेत त्या 3ही आकृत्या सारख्या आहेत आणि एकच आकृती थोडीशी वेगळी, तेवढंच तुम्हाला पाहायचं होतं फक्त. त्यामुळे इथं पुन्हा बाकीचं काही लॉजिक यूज केलं नाही. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतोय, 13 नंबरचा प्रश्न. 13 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिसतंय, तर आपण हे बघ इथं सगळ्यात सुरुवातीला पाहिलं होतं काय, संख्या मोजा. हे बघा या ठिकाणी काय होतं, तुम्हाला चिन्हांची तुम्हाला संख्या मोजायला लावणार आहे. चिन्हांची काय मोजायची, संख्या किंवा संख्या म्हणा, हे म्हणा, तसंच इथं आपल्याला मोजायचे. काय मोजायचे, हे बघा, ही जी आकृती आहे या ठिकाणी पहिल्या रांगेमध्ये 1 आहे, इथं पहिल्या रांगेत 1. एक म्हणजे याची संख्या नाही, त्यातली संख्या इथं 1 आहे. म्हणजे इथं 0 आहे पण एकूण एकच संख्या आहे. इथं किती संख्या आल्या आहेत, 3 संख्या आल्या आहेत, इथं 3 आले आहेत. या ठिकाणी 2 आले आहेत, या ठिकाणी 2 आले आहेत. या ठिकाणी 3 संख्या आहेत, या ठिकाणी 3 संख्या आहेत. या ठिकाणी किती संख्या आल्या आहेत, 4. या ठिकाणी 3 आले आहेत. आता प्रश्न क्रमांक 13 मध्ये जर आपण पाहिलं तर थोडस एकूण जर संख्या मोजल्या तर यातल्या किती, 3 आणि 3 6 आणि 1 7 संख्या आहे. इथं इथं 3 आणि 3 6 1 7 संख्या आहे. इथं 4 आणि 2 6 आणि 2 8 संख्या आहेत आणि इथं 3 आणि 2 5 आणि 1 6 संख्या आहेत. यातले तसे 2 पर्याय वेगळे असायला पाहिजे. मोस्टली काय होतं, हे क्वेश्चन आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातून घेतलेत काही, आणि पाठीमागच्या वर्षी इयत्ता 8वीचं जे काही शिष्यवृत्तीची जी परीक्षा असायची त्यामध्ये काही क्वेश्चन असे होते की ज्याची 2 उत्तर असायचे, 2 पर्याय त्यामध्ये, 2 पर्याय योग्य असायचे. अशा पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये होते. त्यापैकीच हा एक क्वेश्चन आहे की हे दोन्ही सारखे येतात आणि हे दोन्ही कसे आहेत, तर वेगळे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक याचं 3 आणि 4 हे दोन्ही पण असणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाला जातोय, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये चेक करायचंय आपल्याला की यामध्ये काय दिलेलं
आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल इथं बरोबर एक हे बघा, आपण काय करू सिक्वेन्स सेमच हे बघा, इथं गुणाकारात चिन्ह आहे, भागाकारात चिन्ह आहे आणि वर्तुळ आहे. या ठिकाणी काय आहे, गुणाकारात चिन्ह, भागाकार आणि एक वर्तुळात चिन्ह. इथं गुणाकारात चिन्ह, भागाकार आणि वर्तुळ, या तीनही गोष्टी कशा त्यामधल्या सारख्या आहेत. इथली वेगळी गोष्टी कोणत्या जाते तर या ठिकाणी भागाकारात चिन्ह, गुणाकाराने इथं वजाबाकी येते. म्हणून पर्याय क्रमांक 14 मधला जो पर्याय क्रमांक 1 आहे तो कसा इतरांपेक्षा वेगळा, आणि बाकीचे जे काही पर्याय आहे ते चेंज होत आहे. तुमच्या लक्षात आलं असं. इथं इथं पण पी होता, इथं पण एस आहे, इथं पण पी, इथं पण एस आहे. पी एस हे तिन्ही गोष्टी कशा आहेत तर सारख्या आहेत. त्यानं काय उत्तर जे काय आहे ते डिसाइडिंग फॅक्टर होणार नाही. तर आतापर्यंत आपण 14 प्रश्न पाहिले आहेत. एकदम छान रंगरंगोटी झाली आपली. तर बाकीचे जे काय आपण प्रश्न आहेत ते आपण आजची वेळ संपत आली. आता जे काय बाकीचे प्रश्न आहेत ते आपण आजची जे आपण जेवढे आपण क्वेश्चन सोडवले ते आजची पीडीएफ, आणि उद्या पण हाच टॉपिक रिपीट होणार आहे, कारण यावर 2 क्वेश्चन तर हमखास येतात. तर अजून आपण यामध्ये वेगळ्या प्रकारचे कसे क्वेश्चन बघता येईल, अजून 3-4 प्रकाशांचे पुस्तक, 3-4 सगळे विद्याभारती, आता आता हे सगळे क्वेश्चन पक्का पायातले होते. नवनीत म्हणा, विद्याभारती म्हणा, बाकीचं निकिता पब्लिकेशन आहे, पुन्हा अजून आपलं नर्मदा प्रकाशन, या सगळ्या प्रकाशनचे क्वेश्चन मी हे केले, एकत्र इन्क्लूड केले. आणि उद्या ते सगळे क्वेश्चन जवळपास 150 ते 200 क्वेश्चनची जी काही पीडीएफ आहे ती मी काल जसं QR कोडच्या माध्यमातून दिली होती ती उद्या मी तुम्हाला देईल. आणि अशा पद्धतीनं आजचे जे काही क्वेश्चन आहे ते तुम्हाला समजलेच असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. उद्या येतले अजून थोडस डिफिकल्टी लेवलचे किंवा एकाच क्वेश्चन मध्ये 2-2, 3-3 संकल्पना असणार आहेत, त्या टाईपचे प्रश्न आपण त्यामध्ये बघू, ऍड्रेस करू ते क्वेश्चन आपण, आणि ते आपण योग्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. आज आपण सगळेजण या तासाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. परीक्षेचा अभ्यास चांगला चालू ठेवा. अभ्यासाची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे, ती तुम्ही योग्य पद्धतीने फॉलो करा. प्रिव्हियस क्वेश्चन पाहायचे, संकल्पना समजून घ्यायची, त्यावर सर्व प्रश्न सोडवायचे. ही मोस्टली एक पद्धत असते चांगली. त्या पद्धतीने चांगला अभ्यास करा. आजचं लेक्चर आपण इथंच थांबू आणि त्यानंतर उद्या आपण याचा उरलेला भाग बघूयात. धन्यवाद.